अभिनेता सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणात मध्य प्रदेशमधून एक संशयित ताब्यात. मध्य प्रदेशच्या दुर्ग भागातून आकाश नावाच्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. समोरच दागिने असूनही चोरांना कशालाही हात लावला नाही. करीना कपूरच्या जबाबात महत्त्वपूर्ण जबाब. सैफचा मुलगा टार्गेट होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित. घरात शिरलेला चोर खूपच आक्रमक होता. त्यानं सैफवर अनेक वेळा वार केले. मी प्रचंड घाबरले. करीना कपूरचा पोलिसांना जबाब. आरोपीनं हल्ल्याआधी सैफच्या मुलाच्या रूमकडे जात 1 कोटींसाठी धमकावल्याची माहिती. चोरीऐवजी सैफचा मुलगा जहांगीरला ताब्यात घेऊन ब्लॅकमेल करण्याचा डाव असण्याची शक्यता. सैफच्या नव्हे तर त्याच्या मुलाच्या हत्येच्या इराद्यानं आरोपी घरात शिरला होता. जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा. प्राणघातक हल्ल्यातून नशीब बलवत्तर म्हणून सैफ बचावल्याची प्रतिक्रिया. धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला गैरहजर. प्रकृती बिघडल्यानं अनुपस्थिती. आजपासून शिर्डीत राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर. बीड हत्या प्रकरणावरून आता सारंगी महाजनांचाही धनंजय मुंडेंवर रोख. धनंजय मुंडेंना आत टाका, जेलची हवा खाऊ द्या. सारंगी महाजन संतापल्या. पंकजा मुंडेंवर देखील आरोप. पुनरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेत 150 कोटींचा घोटाळा. संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यात टाकले. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप, तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले. पडताळणीपूर्वीच 4000 महिलांची लाडकी बहीण योजनेतून माघार. पडताळणीमध्ये अपात्र ठरवण्याची टांगती तलवार असल्यानं माघार घेतल्याची माहिती. 10वी आणि 12वीच्या हॉल तिकिटावर जातीचा नाही तर प्रवर्गाचा उल्लेख. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हॉल तिकिटावर प्रवर्गाचा उल्लेख. बोर्डाच्या अध्यक्षांचं स्पष्टीकरण.